ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या 5 विमानांना दाखवली जमीन। 2 J-17, 2 मिराज आणि 1 अवॅक्स विमान केलं नष्ट। शांततेच्या चर्चेचं निमित्त करून पुन्हा पाकिस्ताननं आळवला काश्मीरचा राग, तर चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच, भारत भूमिकेवर ठाम। भारत सरकारला जगाला सांगणारं ऑपरेशन सिंदूरचं सत्य। केंद्राकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना। परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं खासदार देणार विविध देशांना भेट। सिंधू जलकरार स्थगित केला आहे दुर्दैवी, केंद्र सरकारनं निर्णयाचा पुनर्विचार करावा। मेहबूबा मुफ्तींचं वक्तव्य। तर पाकिस्ताननेही शिमला करार स्थगितीबाबत विचार करणं गरजेचं, मुफ्तींचं मत। बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शहा संकटातून बचावले, तर शरद पवारांच्या भूमिकेमुळे मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचलं होतं। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात खळबळजनक दावे। क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव। शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्माच्या नावानं स्टँडचं नामकरण, तर एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळेंच्या नावानं ऑफिस लाऊंज। राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात बरसल्या सरी। भुईमुग, कांद्यासह फळबागांनाही फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।